माइंडफुलनेस मीन्स लिव्हिंग इन अ प्रेझेंट मोमेंट, नॉट वरिंग अबाउट पास्ट अँड नॉट वरिंग अबाउट फ्युचर. म्हणजे जी स्थिती आहे त्यामध्ये राहणं. ओके, भूतकाळ विसरून जाणं, भविष्यकाळाची चिंता न करणं. जर तुम्ही माइंडफुली जीवन जगले तर खूप सारे स्ट्रेस कमी होऊ शकतात. तर माइंडफुल मेडिटेशन कसं करायचं, तर तुम्ही डोळे बंद करायचे आणि आपला जो श्वास आहे नाकातून मध्ये येतो बाहेर जातो, मध्ये येतो बाहेर जातो, त्याच्यावर ध्यान ठेवायचं. ठीक आहे, याला माइंडफुल मेडिटेशन म्हणतात. तर तुम्ही पण करा आणि तुमचे जर बाळ थोडं 5-6 वर्षाचं असेल तर त्याला पण करून घ्या. कारण की माइंडफुल मेडिटेशननी ऑटिझम बऱ्यापैकी रिकव्हर होऊ शकतो. आणि ज्या ॲक्टिव्हिटी करतात त्याच ॲक्टिव्हिटी मध्ये तुमचं लक्ष राहू द्या. ओके. म्हणजे तुम्ही जर बाळाबरोबर आहे तर बाळाबरोबरच राहा. तुम्ही स्वयंपाक करतात तर स्वयंपाक करा. तर ज्या गोष्टी करतात त्या गोष्टींमध्येच तुम्ही तुमचं मन ठेवा, ज्या प्रेझेंट मोमेंटमध्ये. जर तुम्ही असं माइंडफुली जगला